नमस्कार सर्वांना। स्टडी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण फुलपाखरू ही कविता शिकणार आहोत। तर सुरुवातीला ही कविता आपण वाचून घेऊया आणि नंतर मी ही तुम्हाला कविता गाऊन दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि माझे कविता गायन आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। हे बघा, फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, हळूच टिपते फुलांचे रंग, फुलावर बसते खुदकन हसते, फुलांचे रंग पंखांना फासते, निळसर जांभळे ठिपके छान, सोनेरी रंगाची सुंदर कमान, फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, पंखांना त्यांच्या फुलांचे रंग। तर आता आपण ही कविता वाचून घेतलेली आहे। आता आपण ह्या कवितेचे कविता गायन करूयात। चला तर मग सुरुवात करूया। फुलपाखरू। फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, हळूच टिपते फुलांचे रंग, फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, हळूच टिपते फुलांचे रंग, फुलावर बसते खुदकन हसते, फुलांचे रंग पंखांना फासते, फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग। निळसर जांभळे ठिपके ही छान, सोनेरी रंगाची सुंदर कमान, फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, पंखांना त्यांच्या फुलांचे रंग, फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, हळूच टिपते फुलांचे रंग। तर मुलांनो, तुम्हा सर्वांना फुलपाखरू तर माहीतच असेल। फुलपाखरू हे किती रंगामध्ये असतात। तर जसं लहान मुले खेळामध्ये त्यांच्या खेळामध्ये दंग असतात, त्याचप्रमाणे फुलपाखरू हे काय असतं, फुलांचे रंग टिपण्यामध्ये दंग असतं। फुलपाखरू काय करतं, फुलावर बसते, खुदकन हसते आणि फुलांना जे रंग असतात ना, ते त्यांच्या पंखांना फासतात। त्यांच्या अंगावर कोणते कोणते ठिपके असतात, निळसर, जांभळे, सोनेरी रंगाची सुंदर कमान असते। आणि अशा प्रकारे फुलांच्या दुनियेत फुलपाखरू एकदम दंग होऊन जातं आणि त्यांच्या पंखांना कशाचे रंग आलेले आहेत, फुलांचे। तर कविता आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। थँक्यू।